जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 151 कोटी आणि आदिवासी उपाययोजनेसाठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचा कार्यारंभ आदेश दिला गेला पाहिजे असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते। यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आफाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीषर देशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपायुक्त नियोजन संजय कोलगणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव 10 ऑगस्ट पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत। महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान लागण्याची शक्यता आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही गतीने करावी असेही सूचित केले। जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा 51 कोटी, ग्राम विकास 61 कोटी, नागरी विकास 125 कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रण 63 कोटी, ऊर्जा विकास 56 कोटी 40 लाख, रस्ते विकास 76 कोटी, सामान्य शिक्षण 42 कोटी, आरोग्य क्षेत्र 62.65 कोटी, तीर्थक्षेत्र पर्यटन गड किल्ले 43.75 कोटी, महिला बाल विकास 20.86 कोटी, व्यायामशाळा क्रीडांगण विकास 7 कोटी अशा महत्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली। केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, सांगोला हे 2 आकांक्षित तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे। यासाठी 10 कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे। तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023-24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही, ती मागणी लवकरात लवकर करावी। तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे निर्देश दिले। यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, संजय शिंदे, यशवंत माने यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे आदी तसेच नियोजन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।